आरोग्य विभागाची परीक्षा अचानकपणे रद्द केल्याने भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने ठाणे जिल्ह्याच्या गव्हर्नमेंट रेस्ट हाऊसच्या गेटसमोर आक्रोश मोर्चा। यावेळी पोलिसांची परवानगी घेतली नसल्यामुळे आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात। दिनांक 25-26 सप्टेंबर रोजी होणारी आरोग्य विभागाची परीक्षा अचानक 24 सप्टेंबरला रात्री 10 वाजता रद्द करण्यात आल्यामुळे भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने ठाणे जिल्ह्याच्या गव्हर्नमेंट रेस्ट हाऊसच्या गेटसमोर आक्रोश मोर्चा काढण्यात आला। यावेळी पोलिसांची परवानगी घेतली नसल्यामुळे आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाईनंतर सोडण्यात आले। यावेळी भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष माननीय योगेश थोरात यांनी नेतृत्व केले। पाहूया या बाबतीचा सविस्तर रिपोर्ट। प्रदेशाध्यक्ष भारतीय विद्यार्थी मोर्चा एक सामाजिक आणि गैर राजनैतिक संघटना आहे। ज्या प्रकारे यापूर्वी राजेश टोपे जे आरोग्यमंत्री आहेत त्यांनी घोषणा केली होती की 25 आणि 26 तारखेला या परीक्षा घोषित झाल्या होत्या। सेटची एक्झामसुद्धा 26 तारखेला घोषित झाली होती। या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे विद्यार्थी आधीच गोंधळात होते। 4 दिवसापूर्वी यांनी जे ॲडमिट कार्ड आहे ते विद्यार्थ्याला दिलं। कोणाचा केंद्र परीक्षेचा चीनमध्ये, कोणाचा उत्तर प्रदेशमध्ये, कोणाला विद्यार्थ्याचं सेंटर आलं आहे 400-600 किलोमीटर लांब सेंटर आलेलं आहे विद्यार्थ्यांचं। अशा परिस्थितीमध्ये जर 4 दिवसापूर्वी हा जर गोंधळ जर तुमच्या समोर येतो तर राजेश टोपे साहेबांना एकच सांगणं आहे की या 4 दिवसामध्ये तुम्ही लक्ष दिलं नाही। काल तुम्ही सकाळी 10:30 वाजता ट्विट करता आणि सांगता की परीक्षा पारदर्शक पद्धतीने होणार आहे। काल तुमची पक्षाची तुमची यात्रा चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही व्यस्त आहात। रात्रीचे 12:30 वाजता ट्विट करता, तुम्ही कुठली पत्रकार परिषद न घेता ट्विट करता की उद्या होणारी परीक्षा रद्द झालेली आहे। पोरं 600-600 किलोमीटर प्रवास करून परीक्षा केंद्राच्या बाहेर जाऊन बसलेले आहेत, परीक्षेसाठी प्रवासामध्ये आहेत, हजारो रुपये खर्च करून तिकडे पोहोचत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये केवळ एक ट्विट टाकायचं आणि झोपून जायचं आणि विद्यार्थ्यांना रस्त्यावरती आणायचं आणि झोपायला मजबूर करायचं। अशा परिस्थितीमध्ये जर अशी व्यवस्था जर ही विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असेल आणि अशा प्रकारच्या व्यवस्थेच्या विरोधात जर इथे रस्त्यावरती उतरून जर विद्यार्थी आंदोलन करत असतील आणि या आंदोलनाला चिरडण्याचं काम या शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून जर होत असेल तर याच्यासारखी खेदासारखी दुसरी गोष्ट नाही। कल्पना आहे की विद्यार्थी सध्या रस्त्यावर आहेत, कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, परंतु सरकारने देखील या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की विद्यार्थ्यांसाठी परीक्षा म्हणजे परीक्षा नसते, आयुष्य असते। पुण्यामध्ये स्वप्नील लोणकरने आत्महत्या केली तेव्हा तुम्हाला जाग आली, तुम्ही परीक्षा घोषित केल्या आणि आदल्या दिवशी रात्रीचे 12:30 वाजता तुम्ही केवळ ट्विट करता, एक पत्रकार परिषद सुद्धा नाही, 12:30 वाजता ट्विट करता तुम्ही की परीक्षा रद्द केल्यात। हा कुठला प्रकार आहे? आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही इंटिमेशन देऊन प्रोटोकॉल फॉलो करून आंदोलनं करायची, म्हणजे आम्ही प्रोटोकॉल फॉलो करायचे आणि सरकारने अरेरावी कारभार त्यांचा चालवायचा। विद्यार्थी सहन करणार नाही, आमच्यावरती गुन्हे दाखल होत असतील तरी आम्हाला त्याची पर्वा नाही। विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी भारतीय विद्यार्थी मोर्चा रस्त्यावर उतरलेला आहे। कोणताही गुन्हा दाखल होत असेल त्याची खबरदारी आम्ही घ्यायला तयार आहे आणि या आंदोलनाचं नेतृत्व मी करत आहे। भारतीय विद्यार्थी नाही म्हणत आहे, माणुसकी नात्याने त्यांनाही कळतंय आम्ही पूर्ण कायद्याचा रिस्पेक्ट केलेला नाही साहेब, रिस्पेक्ट केलेलं नाही। येतात आमच्याकडे, हे येतात परमिशनसाठी आहेत ऑलरेडी ते आमच्याकडे आणि त्यांना आम्ही सहकार्य ऑलरेडी केलेलं आहे। तुम्ही जे म्हणाल तसं निवेदन त्यांचं इमर्जन्सी 2 वाजता आहे, त्यांना आमच्या सहकार्य करतो। यांना चांगल्या प्रकारे माहिती, यांनी फसवलं तुम्हाला, असं झालं तर प्रकार त्यांना निवेदन देण्यासाठी आपण कर्मचारी बंद करा मोबाईल। येतो ना